सगळ्यांची पार्टनरशिप आहे. राहुल गांधींना काय बोलले ते तुम्ही बघितलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही सुमोटो. आमदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या आयुक्त कार्यालयात जे आंदोलन केले त्या आंदोलनानंतर नवनीत राणा यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. एका बाईला आणि विशेषतः महिला जी प्रतिनिधित्व करते तिला अशी भाषा शोभत नाही असं म्हणत यशोमती ठाकूर यांची बोलण्याची पद्धत योग्य नव्हती असंही म्हणत नवनीत राणा यांनी आपल्या नणंदबाईला सल्ला दिलाय. यशोमती ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला विजय पचवता येत नाही. त्यांना अहंकार आलाय, त्यामुळे येणाऱ्या काळात अमरावतीची जनता तुम्हाला नक्की धडा शिकवेल असं म्हणत नवनीत राणा यांनी आपल्या नणंदबाईत म्हणजे यशोमती ठाकूर यांना इशारा दिलाय. कालचं जे तमाशा अमरावतीचे कमिशनर ऑफ पोलीसचे कॅबिनमध्ये झाला आणि ज्या पद्धतीने यशोमतीताई ठाकूर माझी नणंदबाई ज्या पद्धतीने तिथे व्यवहार करत होत्या, एक लीडर म्हटल्यानंतर त्यांची जी बोलण्याची भाषा आहे, ज्या पद्धतीने ते शिवीगाळ करत आहे एक सिनियर राज्यसभा मेंबर अनिल बोंडेदादांना, ही काही पद्धत एक लीडरला शोभण्यासारखी नाहीये. कधी खासदाराला धक्के मारणे, कधी कोणाला हरामखोर पासून त्याचा तिरस्कार करणे. मला असं वाटते लोकशाहीमध्ये आपले आपले मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण दुसरे लोकप्रतिनिधींनी आणि अजिबात जेव्हा महिला बोलतात आणि ऍज ए महिला जे लीड करत आहे त्यांनी या पद्धतीची भाषा, ते नेहमी म्हणतात अमरावतीची संस्कृती कोणाला शिवीगाळ करणं नाही. पहिले नणंदबाईंनी हे समजून घ्यावे की आपले मत मांडण्याचा एक पद्धत असते, पण कधी खासदाराला धक्का देण्यापासून एक सिनियर राज्यसभा मेंबर तुम्हीही मंत्री राहिलेले आणि हे सुद्धा अनिलदादा बोंडे सुद्धा मंत्री राहिलेले आहे, पण तुमची बोलण्याची भाषा हा पूर्ण अमरावतीने पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की एक बाईची बोलण्याची पद्धत कशी असते आणि अहंकार कशाचा आहे. नणंदबाईला माझा प्रश्न आहे, इलेक्शन येतात, कोणी पराभव होते, कोणी निवडून येते, पण इलेक्शन झाल्यानंतर जिंकल्यानंतर त्या गोष्टीचं डायजेस्ट करणं शिकलो पाहिजे आणि हे डायजेस्ट होत नाही, उतू बाहेर येत आहे, हे सगळे लोकांना दिसत आहे. येणाऱ्या काळामध्ये अमरावतीची जनता नक्की तुम्हाला हे धडा नक्की शिकवेल.